नमस्कार. आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. सिन्नर तालुक्यातील बालवृद्धांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध भेसळ रॅकेटचा सामाजिक जाणीव ठेवून यांचे तालुक्यात समूळ उच्चाटन करणाऱ्या मुंबई मंत्रालयात राज्याचे कर्तव्यदक्ष अन्न व औषध प्रशासन आयुक्त मान्य श्री तुकाराम मुंडे साहेब यांचे सिन्नरचे निर्भीड समाजसेवक जन आरोग्य महायोद्धा श्री बैरागी व शिष्टमंडळाने भेट घेऊन खळबळजनक पुराव्यांसह धडक निवेदन दिले. मुंडे साहेबांच्या झिरो टॉलरन्सवर धोरणावर विश्वास ठेवून जन आरोग्य महायोद्धा बैरागी यांनी आपल्या प्रणालीची बाजी लावत सिन्नरमधील रासायनिक विषाच्या साखळीचा पर्दाफाश केला आहे. निवेदनाचा संक्षिप्त आशय व मागण्या: 8,392 किलो केमिकल जप्त. स्थानिक प्रशासनाच्या असहकार्यानंतर नाशिक उपायुक्तांनी गोपनीय मोहीम राबवून रामपूर, कारवाडी व विगणवाडी येथील छाप्यात 8,392 किलो अवैध केमिकल दूध पावडर किंमत 17,37,000 जप्त केली असून 49 किलो विषारी खवा नष्ट केला आहे. मुख्य सूत्रधार मोकाट या रॅकेटमधील मुख्य संशयित किंग पिनला सोडून केवळ एका वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला. मुख्य सूत्रधाराला पाठीशी घालणाऱ्या कार्यक्षम स्थानिक अधिकाऱ्यांकडे पुन्हा तपास सोपविल्याने तपासाची गती संत आहे. कठोर कर्मांची मागणी: सर्वोच्च न्यायालयाच्या स्वामी अच्युतानंद तीर्थ खटल्याचा हवाला देत आरोपींवर जन्मठेपेच्या तरतुदीसह कलम 49 आणि गुन्हेगारी कटाखाली BNS 61 कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जन आरोग्य महायोद्धा बैरागी यांच्या मुख्य मागण्या: बेकायदेशीर रासायनिक पावडर पुरवणाऱ्या त्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करावी. 2. संशयास्पद भूमिका असणाऱ्या त्या स्थानिक अधिकाऱ्यांची सिन्नरमधून हकालपट्टी करून विभागीय चौकशी करावी. 3. मागणी: स्थानिक पातळीवरील दबाव टाळण्यासाठी हा तपास विशेष तपास पथकाकडे SIT कडे सोपवावा. परिणाम: जन आरोग्य महायोद्धा बैरागी यांच्या या वादळी निवेदनाची आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून रॅकेटच्या मुळाशी जाऊन मुख्य सूत्रधारांना आणि त्यांच्या पाठीशी घालणाऱ्या सर्वांना विरुद्ध कायदेशीर कारवाई होईल असे ठाम आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. सिन्नर तालुक्याच्या शहा, कारवाडी, पुतळेची वाडी आणि विगणवाडी या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने शनिवारी जी छापे टाकले त्या छाप्यामध्ये 8,400 किलो ही दुधामध्ये मिक्स करते ती पावडर सापडलेली आहे. अजून 50-60 किलो खवा जप्त करण्यात आलेला आहे. आणि ही जी हजारो किलो पावडर आहे ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं. आज त्या फक्त एकच व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे.